मित्रांनो, के सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सायन्सच्या काही महत्त्वाच्या व्याख्या, म्हणजेच काय डेफिनेशन. जसं की बघा, आता सायन्समध्ये अशा खूप साऱ्या डेफिनेशन आहेत, जसं की स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, स्केलर क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी, खूप काही आहे. बरोबर, आपल्या सायन्समध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. त्याच्यातले हे काही गोष्टी आहेत जे की बऱ्याच जणांना काय असतात माहिती नसतात. तर त्याच्यापैकीच काही गोष्टी ज्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर त्याच्या पहिल्यांदा सुरुवातीला आपण घेऊ स्पीड. स्पीडची डेफिनेशन बघा, काय सांगते स्पीडची डेफिनेशन? द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट with respect to time is called as speed. बघा काय व्हायले स्पीड मध्ये, काय सांगते? द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन. बघा, तुम्ही गाडीवर बसल्याच्या नंतर तुम्ही एकाच ठिकाणी राहणार का? चालू केल्याच्या नंतर नाही. तुमची काय होणार, तुमची ज्या ठिकाणी तुम्ही थांबला होतात त्या ठिकाणावर तुमची काय होणार, पोझिशन चेंज होणार. पोझिशन चेंज झाली म्हणजे काय व्हायली, तुमच्या सोबत तुम्ही कशावर बसणार? एका ऑब्जेक्टवर. बरोबर, त्या ऑब्जेक्टची काय व्हायली, पोझिशन काय व्हायली, चेंज व्हायली. कशासोबत चेंज व्हायली? टाइम सोबत. बरोबर, कशासोबत चेंज व्हायली? टाइम सोबत. म्हणूनच त्याची डेफिनेशन काय केली आपण? द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम सोबत काय व्हायला, तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्याची काय व्हायली, पोझिशन चेंज व्हायली. ह्याच गोष्टीला आपण काय म्हणत असतो? स्पीड म्हणत असतो. ठीक आहे. आता बघा, स्पीड हे काय? स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. काय? स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय तुम्हाला कळणार नाही. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर बघा, स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असते, मॅग्निट्यूड असते. आता तुम्ही म्हणसाल हे मॅग्निट्यूड काय आहे? मॅग्निट्यूडला मराठीमध्ये आपण म्हणतो परिमाण. काय म्हणतो? मॅग्निट्यूडला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? परिमाण. जसं की ह्याच्यामध्ये काय असते, नंबर्स असतात. काय? नंबर्स असतात. जसं की बघा, आता 50, 100, 10, 5, फक्त आणि फक्त काय असतात त्याच्यामध्ये, नंबर असतात. आता बघा, त्याच्यानुसार आपण इकडे बघू, स्पीडकडे बघू. तुम्ही गाडीवर बसल्याच्या नंतर तुम्ही तुमचं एक्सिलेटर काय करता, तुम्ही गाडी चालवता. गाडी चालवताना तुमचं जे डिजिटल मीटर असते समोरचं, जे की तुमचं काय दाखवत असते, तुमची स्पीड दाखवत असते. स्पीडवर काय असते, तुमची स्पीड कमी होत असते का वाढत असते? वाढत असते. तुमच्या तिथे नंबर दाखवते, तुमची स्पीड 10 आहे, तुमची स्पीड 20 आहे, 30 आहे. हे काय झालं? मॅग्निट्यूड झालं. काय झालं? मॅग्निट्यूड म्हणजेच काय, परिमाण. आणि त्याच गोष्टीला आपण काय म्हणत असतो? स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, कळालं? मग आपली स्पीड हे काय आहे? एक स्केलर क्वांटिटी आहे. बघा, आता हे स्केलर क्वांटिटी झालं. आता पुढचा पॉईंट काय बघा, ह्याच्यामध्ये ह्याचं एक SI युनिट असते. द SI युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंड. बघा, ह्याचं जे SI युनिट आहे ते काय आहे? मीटर पर सेकंद आहे. ठीक आहे, मीटर पर सेकंदच का ठेवलं? का ठेवलं मीटर पर सेकंद? बघा, आता बघा, तुम्ही काय करायलात, तुमचे जे काय म्हणता येईल त्याला, डिस्टन्स कव्हर करायला तुम्ही स्पीडच्या माध्यमातून तुम्ही काय करायला, डिस्टन्स कव्हर करायला. डिस्टन्स कव्हर करायला म्हणजे तुम्ही काय करायला, त्याचं SI युनिट काय असणार? मग डिस्टन्स मीटर असणार. कशासोबत कव्हर करायला? टाइम सोबत. कशासोबत कव्हर करायला? टाइम सोबत. म्हणून त्याचं SI युनिट काय ठेवलं आपण? मीटर पर सेकंद. त्याच्यानुसार आता आपल्याकडे एक फॉर्म्युला पण आहे. फॉर्म्युल्यावरून सुद्धा आपण काय करू शकतो, त्याचं SI युनिट ठरवू शकतो. बघा, स्पीड फॉर्म्युला. स्पीड फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बघा, स्पीडचा हा काय आहे? फॉर्म्युला आहे. बघा, स्पीड कुणाला फॉलो करत असते? डिस्टन्सला फॉलो करत असते. आणि डिस्टन्सचे जे SI युनिट आहे ते काय आहे? मीटर आहे. बरोबर, आणि त्याच्यासोबतच काय व्हायले, टाइम पण लागेल, म्हणून त्याचं SI युनिट आपण काय ठेवलं? मीटर पर सेकंड ठेवलं. हे होतं आपलं स्पीडच्या बाबतीत. तसंच आता आपण दुसरी डेफिनेशन बघू.
दुसरी डेफिनेशन आहे आपली डिस्टन्स. दुसरी डेफिनेशन काय? डिस्टन्स. काय सांगते डिस्टन्सची डेफिनेशन? डिस्टन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो? अंतर. काय म्हणतो आपण डिस्टन्सला मराठीमध्ये? अंतर. बघा डेफिनेशन काय सांगते? द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ followed by an object while in a motion from one point to another. तर बघा ह्या डेफिनेशनवरून तुम्हाला समजायला पाहिजे की काय सांगते डेफिनेशन. डिस्टन्स काय म्हणते? द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट व्हाईल इन मोशन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. बघा आता एक डिस्टन्स काय आपलं? लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नसते. बघा आता तुम्ही कुणाला सांगताना डिस्टन्स, आता तुम्हाला जर कुणी एका ठिकाणचा डिस्टन्स विचारलं तर तुम्ही काय सांगणार? बाबा ते 30 किलोमीटर आहे, 40 किलोमीटर आहे. ते काय कमी होणार आहे का तुमचं डिस्टन्स? बरोबर, कमी होणार आहे का? तुम्ही एका ठिकाणचं डिस्टन्स सांगलं, 30 किलोमीटर सांगितलं, ते कमी होणार आहे का? नाही. तर काय म्हणते? द डिस्टन्सची डेफिनेशन काय सांगते? द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. तो जो पाथ आहे तो काय आहे? तो ऍक्च्युअल आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. काय करते? त्याला फॉलो करते. काय? एक ऑब्जेक्ट फॉलो करायला. कशासोबत? मोशन सोबत. आणि कुठून? एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. ह्याच गोष्टीला आपण काय म्हणत असतो? अंतर असं म्हणत असतो. ठीक आहे. जसं आपण स्पीड मध्ये बघितलं ती काय होती? स्केलर क्वांटिटी. तसंच आता हे जे आपलं डिस्टन्स आहे, डिस्टन्स इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितले. काय असते स्केलर क्वांटिटी? त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असते? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडला मराठीमध्ये म्हणतात परिमाण. आणि मॅग्निट्यूडचाच अर्थ होतो जे की काय असतो? नंबर्स. काय? नंबर्स असतो. त्याच्यानंतर बघा ह्याचं पण एक एसआय युनिट आहे. द एसआय युनिट ऑफ डिस्टन्स इज मीटर. बघा ह्याचं एसआय युनिट काय आहे? डिस्टन्सचं मीटर. आता हे एसआय युनिट पण काय आहे ते आपण बघणार आहोत की काय असते एसआय युनिट. हे मीटर, इथं मीटर लिहिलं, स्पीड मध्ये मीटर पर सेकंड लिहिला, आता ऍक्सेलरेशनला मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. अशा खूप सारे कन्सेप्ट आहेत जे की आता आपल्याला शिकायचे आहेत, जे की बऱ्याच जणांना काय असतात? माहिती नसतात. ठीक आहे. आपण लिहिलं द एसआय युनिट ऑफ डिस्टन्स इज काय आहे? मीटर आहे. ठीक आहे. डिस्टन्स ही काय? स्केलर क्वांटिटी आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा काय असते? फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड असते. ठीक आहे. आता बघा दुसरा पॉइंट घेऊ आपण. तिसरी डेफिनेशन काय आपली? डिस्प्लेसमेंट. आपली तिसरी डेफिनेशन आहे डिस्प्लेसमेंट. ह्याला आपण मराठीमध्ये म्हणतो विस्थापन. काय म्हणतो याला आपण? विस्थापन. आता बघा आपण बघितलं डिस्टन्स हे काय? लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ आहे. ठीक आहे. मग ते डिस्प्लेसमेंट काय आहे? त्याची डेफिनेशन बघा सांगतो मी. द डिस्प्लेसमेंट is the shortest distance. Displacement is the shortest distance from initial point to final point. काय डिस्प्लेसमेंटची व्याख्या? द डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. आपण डिस्टन्स मध्ये बघलो होतं. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ. पण ह्याची डेफिनेशन काय? द डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट पाथ. बघा कोणत्याही ठिकाणी जाताना तुम्ही विचार करता की बाबा कुठेतरी जाण्यासाठी आपल्याला काहीतरी शॉर्ट काय असतो? एक रूट असतो. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही विचार करता का असा की बाबा मला ऍक्च्युअल पाथ जो आहे तो फॉलो करायचा नाही. तुम्ही सुरुवात पहिल्यांदा काय विचार करता की बाबा
ह्या एका ठिकाणी जायचं आपल्याला, त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणता शॉर्टेस्ट रूट आहे का ते विचार करा. त्या शॉर्टेस्ट रूटलाच आपण काय म्हणत असतो, डिस्प्लेसमेंट म्हणत असतो. बघा आता आपल्याला जायचं एका ठिकाणी, कुठं समजा तुम्हाला जायचं लोह्याला, ठीक आहे, लोहा काय गाव आहे, त्या ठिकाणी जायचं, त्याचा डिस्टन्स किती आहे, 30 किलोमीटर आहे. पण आपण विचार करतो की बाबा तिथं 30 किलोमीटर जाण्यापेक्षा तिथं विचार करतो की तिथं पेट्रोलचा वापर बचत करावं, टाइमची बचत करावं, म्हणून आपण काय करत असतो, त्या ठिकाणी शॉर्टेस्ट डिस्टन्स बघत असतो. त्याच गोष्टीला आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बघा ह्याचे एक हे काय आहे, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. काय, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता बघा तुम्ही ह्याच्या अगोदर बघले की स्केलर क्वांटिटी म्हणजे काय. स्केलर क्वांटिटी मध्ये मी तुम्हाला सांगलं की काय असते, मॅग्निट्यूड असते. आता बघा हे काय म्हणताय, इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये मॅग्निट्यूड तर असतेच, पण ह्याच्यामध्ये डायरेक्शन सुद्धा असते. डायरेक्शन म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की डायरेक्शन म्हणजे काय, दिशा असते याच्यामध्ये. ठीक आहे. ह्याचं एसआय युनिट काय आहे, इट्स एसआय युनिट इज, इट्स एसआय युनिट इज मीटर. जसं डिस्टन्सचं मीटर होतं, डिस्टन्सचं काय होतं, मीटर होतं, तसंच याचं पण काय आहे, डिस्प्लेसमेंटचं मीटरच आहे. ठीक आहे. आता बघा वेक्टर क्वांटिटीचं बघा, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, इट हॅज बोथ मॅग्निट्यूड as well as डायरेक्शन. काय, इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ह्याच्यामध्ये काय असते, मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. ह्या गोष्टीलाच आपण काय म्हणत असतो, व्हेक्टर क्वांटिटी म्हणत असतो. ठीक आहे. चला मला अपेक्षा करतो हे 3 डेफिनेशन तुम्हाला कळाले असतील. तर आपली आता चौथी जी डेफिनेशन आहे ती आहे व्हेलॉसिटी. बघा व्हेलॉसिटी काय सांगते, व्हेलॉसिटीला आपण मराठी म्हणतो वेग. व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, वेग. तर काय सांगते डेफिनेशन वेगची, डिस्प्लेसमेंट ऑकर्स थ्रू द टाइम. काय सांगते, डिस्प्लेसमेंट ऑकर्स with respect to time is called as velocity. आता बघा आपण बघितलं होतं की स्पीड कुणाला फॉलो करत असते, डिस्टन्सला फॉलो करत असते. तसंच ही जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी कुणाला फॉलो करत असते, डिस्प्लेसमेंटला. ठीक आहे. बघा काय म्हणते, डिस्प्लेसमेंट ऑकर्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट काय व्हायले, चेंज व्हायले, घडून यायले. बरोबर, कशाच्या सोबतीने घडून यायले, टाइमच्या सोबतीनं. ते डिस्प्लेसमेंट घडून यायले म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, वेलॉसिटी म्हणतो. काय म्हणतो याला, वेलॉसिटी म्हणतो. डिस्प्लेसमेंट काय व्हायले, घडून यायले, कशासोबत, टाइमच्या मदतीने घडून यायले, म्हणून त्याला आपण म्हणत असतो वेलॉसिटी. ठीक आहे. हे पण काय आहे, एक प्रकारे इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ही पण काय एक प्रकारे व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजेच काय, दॅट इज इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. काय, इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ह्यालाच काय म्हणतो आपण, व्हेक्टर क्वांटिटी. आता याचे एक एसआय युनिट पण आहे, जसं आपण बघितलं अगोदरच्या 3 डेफिनेशनचं. द एसआय युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज मीटर पर सेकंड. आता बघा ह्याचं पण जे काय म्हणता येईल आपल्याला, एसआय युनिट काय, मीटर पर सेकंद आहे. बघा आपण ह्याच्या अगोदर बघितलं डिस्टन्सचं जे एसआय युनिट होतं ते काय होतं, मीटर होतं.
डिस्प्लेसमेंटचं सुद्धा बघितलं आपण, डिस्प्लेसमेंटचं सुद्धा काय होतं, मीटर होतं. पण ही गोष्ट घडायली, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट तर व्हायला याच्यामध्ये, पण कशाच्या सोबत व्हायले, टाइमच्या सोबत व्हायले. म्हणून ह्याचं जे एसआय युनिट आहे, जे टाइमचं जे एसआय युनिट आहे ते काय, येस. म्हणून ह्याचं जे कॉमन एसआय युनिट काय ठेवलं आपण, मीटर पर सेकंड. आता याचा एक फॉर्म्युला पण आहे, वेलोसिटी फॉर्म्युला. काय वेलोसिटी फॉर्म्युला काय, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळा खाली सांगितलं की जे स्पीड आहे ते काय करत असते, डिस्टन्सला फॉलो करत असते, आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते कुणाला फॉलो करत असते, डिस्प्लेसमेंटला. म्हणून ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय, व्हेलॉसिटी बरोबर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीडचा बघितला आपण, डिस्टन्स अपॉन टाइम होता, आणि व्हेलॉसिटीचा काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, हे झाली आपली चौथी डेफिनेशन. आता बघा पुढची डेफिनेशन आहे ती आहे ऍक्सेलरेशन. आपली जी पुढची जी डेफिनेशन आहे ती कोणती आहे, ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनला आपण प्रवेग सुद्धा म्हणतो, आणि त्याला दुसरं एक नाव आहे त्वरण, त्वरण सुद्धा म्हणू शकतो, काही अडचण नाही. ऍक्सेलरेशनला किती नाव आहेत, दोन नाव आहेत. कोणते कोणते आहेत, प्रवेग आणि त्वरण. जास्त यूज कुणाचा होतो, त्वरणचा होतो, त्यासाठी तुम्ही काय करा, त्वरणच लक्षात ठेवा. बघा आता काय सांगते डेफिनेशन याची, द रेट ऑफ चेंज ऑफ velocity, the rate of change of velocity with respect to time is called as acceleration. ठीक आहे, काय ऍक्सेलरेशन. बघा काय म्हणते डेफिनेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. इथं काय व्हायली, व्हेलॉसिटी चेंज व्हायली, कुणासोबत, टाइम सोबत. काय व्हायली, व्हेलॉसिटी काय व्हायली, चेंज व्हायली, कुणासोबत व्हायली, टाइम सोबत. म्हणून ह्याच गोष्टीला आपण काय म्हणत असतो, ऍक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ऍक्सेलरेशन. ठीक आहे, आता बघा ही सुद्धा काय एक प्रकारे वेक्टर क्वांटिटी आहे. काय, इट इज अ vector quantity, that is it has both magnitude and direction. काय, ह्याच्यामध्ये दोन्ही पण आहेत, मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण, वेक्टर क्वांटिटी आहे. आता ह्याचा एक काय फॉर्म्युला आहे, सॉरी एसआय युनिट आहे. द एसआय युनिट ऑफ ऍक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय व्हायला इथं, याचं एसआय युनिट काय ऍक्सेलरेशनचा, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर बघा आता हे झालं त्याचं एसआय युनिट झालं, आपण ती कोणती क्वांटिटी आहे ते बघितलं. आता ह्याचा एक काय फॉर्म्युला आहे, जसं आपण स्पीडचा वेलोसिटीचा काढला तसंच ह्याचा पण काय एक प्रकारे फॉर्म्युला आहे. ती फॉर्म्युला काय आहे ते आता बघू, ऍक्सेलरेशन फॉर्म्युला. बघा डेफिनेशन मधून बघ समजून घ्या, चेंज ऑफ वेलोसिटी इथे लिहू आपण अगोदर, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू ए इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. डेफिनेशन वरून आपण काय करलो, आता फॉर्म्युला तयार केलो. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी काय व्हायली, चेंज व्हायली. कसं बघा आता,
दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे, आणि दुसरी कोणती असणार आहे, फायनल व्हेलॉसिटी असणार आहे. बरोबर आहे. व्हेलॉसिटी चेंज व्हायली म्हणाले, ते काय म्हणाले, चेंज व्हायली. म्हणजे बघा आता आपण एका ठिकाणी थांबून आहोत. सुरुवातीला आपली व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. एका ठिकाणी आपण स्तब्ध आहोत, बिलकुल आपल्यामध्ये हालचाल झाली नाही. पण आपण काय केलं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो, काय झाली, आपली व्हेलॉसिटी चेंज झाली, आपली काय झाली, पोझिशन चेंज झाली. आपली पोझिशन चेंज होताना आपल्याला काय लागला, त्या ठिकाणी टाइम लागला. काय लागला, आपल्याला टाइम लागला. त्याच्यानुसार बघा आता दुसरा एक, त्याच्यानुसार दुसरा फॉर्म्युला तयार करू आता आपण, जे की काय आहे, A इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे. आपण काय केलं, एक फॉर्म्युला तयार केलो. पहिला बघितलं आपण चेंज इन व्हेलॉसिटी. काय असते चेंज इन व्हेलॉसिटी, तुम्हाला मी सांगितलं, फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी सोबतच काय येणार, इथं काय येणार, टाइम. हा झाला तुमचा काय, दुसरा फॉर्म्युला. म्हणजेच काय, ए इज इक्वल टू ऍक्सिलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट अपॉन टाइम. याला आता आपण अजून शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू. ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी व्ही, इनिशियल व्हेलॉसिटी यू, टाइम टी. हा झाला तुमचा ऍक्सेलरेशनचा काय, फॉर्म्युला. बघा आता ए म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, where A is equal to acceleration, V is equal to final velocity, V is equal to final velocity, U is equal to initial velocity, U is equal to initial velocity, आणि जो T आहे त्याला आपण म्हणतो टाइम. ठीक आहे. बघा आता हे आपण काय काढणार, ऍक्सेलरेशनचा काय काढला, फॉर्म्युला काढला. अपेक्षा करतो ह्या 5 जे डेफिनेशन आहेत तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कळाल्या असतील. ठीक आहे. आता बघा हे डेफिनेशन झाल्या, अजून आपल्याला 2 डेफिनेशन बघायचे जे की काय आहेत, स्केलार क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी. बघा पुढची जी डेफिनेशन आहे ती कोणती आहे, स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी ह्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अदिश राशी. काय म्हणतो याला मराठीमध्ये, अदिश राशी. बघा याची डेफिनेशन बघा काय सांगते, द फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी. डेफिनेशन लिहून घेतो अगोदर. द फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज ओनली magnitude is called as scalar quantity. डेफिनेशन समजून घ्या. काय म्हणते, द फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज ओनली मॅग्निट्यूड. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, ह्याला म्हणतो आपण मराठीमध्ये भौतिक प्रमाण. असं प्रमाण जे की आपण मोजू शकतो. जसं की बघा एक्झाम्पल घ्या, लेंथ, मास, वेट, टेम्परेचर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात जे आपण मोजू शकतो, आणि ह्या सगळ्या गोष्टीलाच आपण काय म्हणत असतो, फिजिकल क्वांटिटी. काय म्हणत असतो, फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आता बघा ह्या गोष्टी मोजतो आपण, त्याच्यानुसार डेफिनेशन बघा, द फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी. मॅग्निट्यूड मी तुम्हाला सांगितलंय ह्याच्या अगोदरच्या 2-3 डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं बाबा की मॅग्निट्यूड म्हणजे काय असते. मॅग्निट्यूड म्हणजे काय असते, एक प्रकारे नंबर्स असतात. आता नंबर्स तुम्हाला मी सांगितले काय असतात,
5, 10, 15, 1, 2, 3 हे काय आहेत नंबर. ह्याच गोष्टीला आपण म्हणत असतो मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल काय असतील, तुम्हाला जास्त दूर जाण्याची गरज नाहीये. आता जे आपण 2-3 चे डेफिनेशन बघितल्यात त्या डेफिनेशनच्या एक्झाम्पल सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. जसं की काय होती त्याचे एक्झाम्पल लिहू शकतो आपण. एक्झाम्पल काय लिहिणार आपण, स्पीड. बरोबर आहे. स्पीडच्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलं होतं की ही जी स्पीड हे काय आहे, एक प्रकारे स्केलर क्वांटिटी आहे. सोबत दुसरे एक बघितलं होतं डेफिनेशन आपण, ती कोणती होती, डिस्टन्स. डिस्टन्स हे सुद्धा काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. डिस्टन्स हे सुद्धा काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. सॉरी, हा यस, डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. आता बघा ह्याच्या पुढची जी डेफिनेशन आहे ती कोणती आहे आपली, बघा पुढची डेफिनेशन आहे आपली व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजेच काय, सदिश राशी. म्हणजेच काय, सदिश राशी. स्केलर क्वांटिटीला आपण म्हणलं होतं अदिश राशी आणि जी आपली व्हेक्टर क्वांटिटी तिला आपण म्हणलं सदिश राशी. डेफिनेशन तीच आहे, फक्त एका शब्दाचा खेळ आहे. काय आहे तो शब्द बघा, द फिजिकल क्वांटिटी that has both magnitude as well as direction is called as व्हेक्टर क्वांटिटी. काय म्हणणार याला, व्हेक्टर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल बघितले, तर ह्याचे काय एक्झाम्पल आहेत, याचे एक्झाम्पल बघा. आता याचं डिस्प्लेसमेंट, काय डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. काय त्याच्या एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आज आपण एवढ्याच 5 डेफिनेशन बघणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी अजून अशाच खूप साऱ्या डेफिनेशन काय करणार, घेऊन येणार आहे. तर अपेक्षा करतो या ज्या मी आज डेफिनेशन तुम्हाला समजून सांगितल्या ह्या तुम्हाला कळाल्या असतील आणि मला वाटते मी खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलं. तुम्हाला वाटणार नाही खूप जास्त अवघड आहे. तर एवढ्या डेफिनेशन आजच्या पुरत्या ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी परत तुम्हाला अशाच काही इंटरेस्टिंग डेफिनेशन काय करणार आहे, घेऊन येतो आणि तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये त्या गोष्टी सांगतो. आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.